हे एसटी स्थानकाचं काम व्हावं यासाठी कदाचित मला एकनाथ शिंदे साहेबांनी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचा अध्यक्ष बनवला असल्याची शक्यता नाकारता येईल. मला नेहमी आमचे 145 विधानसभा मतदारसंघाचे कार्यकर्ते बोलतात, सर तुम्ही 146 मधनं निवडून आले, तुम्ही 145 मध्ये काही करत नाही. म्हणून त्यांना आताच मला सांगायचं वाटतं की आज बघा हे 145 मध्ये एवढं भूमिपूजन केलं, लगेच 145 मध्ये असलेलं आपण आठवड्याचं कार्यालय करतो. काही लोक बोलतात की आम्हाला बोलवत नाही कार्यक्रमाला. अहो एवढी लांब मुलसर पत्रिका छापायला सांगितल्यानंतर नावं सगळ्यांची टाकल्यानंतर सुद्धा जर पूर्वी येत नसेल, त्यात राजकारण करत असेल तर मी काय करावं. ठीक आहे, विकास कामांमध्ये तुम्हाला जर राजकारण वाटत असेल आणि विकास कामं करत असताना किंवा भूमिपूजन किंवा त्या कार्यक्रमाचं उद्घाटनाचं नारळ फोडत असताना तुमची उपस्थिती असणं गरजेचं आहे. मागची 2 वर्ष आणि हे 1 वर्ष, 3 वर्षामध्ये जो मीरा भाईंदरचा विकास झाला तो विकास मला नाही वाटत मीरा भाईंदर महापालिकेची स्थापना झाल्यापासून झाला. आणि मी ठरवलंय 146 या पद्धतीनं विकास आपण करतोय तशाच पद्धतीने 145चा विकास सुद्धा करायचा. कोण लोकप्रतिनिधी आहे कोण नाही याचा विचार करायचा नाही. आपण हे शहर आपलं आहे, सब लोग का शहर मैं बनाना चाहता हूँ और लोग मेरे साथ में तो मुझे कोई जरूर वो मैं बनाऊंगा. बना के आधा तो दिखाया है. लोग बोल रहे हैं प्रताप सरना की इतना फर्क कहां से आता है. लोग बोल रहे प्रताप सरना की किधर से उनके दिमाग में आता है. आपलं मीरा भाईंदर शहर पूर्ण ज्या पद्धतीनं चायना डेव्हलप होते, ज्या पद्धतीने अमेरिका डेव्हलप होते, ज्या पद्धतीनं युरोपियन कंट्रीज डेव्हलप होत आहे, दुबई डेव्हलप होत आहे, तशाच पद्धतीनं हे देशातलं सगळ्यात जास्त डेव्हलप होणारं शहर म्हणून मीरा भाईंदर शहराचं नाव पूर्ण जगामध्ये गेलं पाहिजे ह्या मतात. आणि मीरा भाईंदर शहरातले सर्व रस्ते आहे ते सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे होईल, जेणेकरून भविष्यामध्ये खड्डे आल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला मोटरसायकल चालवायचा मोह जर झाला तर तो जरी आपल्याला जे काही फार्म हाऊस वगैरे असेल त्या ठिकाणी जाऊन पूर्ण करावा, जेणेकरून खड्ड्यांसाठी तरी कोणाला आंदोलन करावं लागणार नाही. जेव्हा मराठवाड्यामध्ये किंवा राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे पूर आला होता त्यावेळेस आपण अशी घोषणा केली होती की ज्या म्हणजे गोधन ज्यांचं वाहून गेलेलं आहे अतिवृष्टीमुळे त्या शेतकऱ्यांचं, ते गोधन वाहून जाणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला एक गाय आपण भेट देणार आहोत. 28 डिसेंबर रोजी तो आपण कार्यक्रम एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत. ज्यांच्या गायी वाहून गेल्या भूमिपूजनाचा आणि उद्घाटनाचा असाच धडाका जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत समोरच्याला असं वाटावं की हे कामं होतात तरी कशी काही मंजूर होतात. त्यामुळे तसा धडाका आपण भविष्यामध्ये राबवायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.